शिक्षक पात्रता परीक्षा 2026 यासाठी महत्त्वाचा विषय म्हणजे मानसशास्त्र। या विषयावर परीक्षेला 30 प्रश्न विचारले जातात। त्याच उद्देशाने आपण या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न घेऊन आलेलो आहोत। प्रश्न असा आहे, अमूर्त आणि सृजनशील विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खालीलपैकी कोणता विचार प्रकार प्रामुख्याने दिसून येतो? बघा मित्रांनो, प्रश्न काय केले की सृजनशील विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कोणता विचार प्रकार प्रामुख्याने दिसून येतो? काय असेल मग या प्रश्नाचं उत्तर? मित्रांनो, या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे बहुकेंद्री किंवा अपसारी विचार, यालाच डायव्हर्जंट थिंकिंग असे इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अपसारी विचार हे नेमकं काय आहे, तर ते आपण स्पष्टीकरणामध्ये या ठिकाणी क्लिअर करूया। बघा मित्रांनो, काय दिलेलं आहे। अपसारी विचार म्हणजेच मित्रांनो, या ठिकाणी सृजनशील क्रिएटिव्ह मुले एकाच समस्येवर अनेक वेगवेगळ्या दिशांनी विचार करून नवनवीन उत्तरे शोधतात, म्हणजेच अपसारी विचार होय, डायव्हर्जंट थिंकिंग होय। लक्षात ठेवा, डायव्हर्जंट थिंकिंग अशी आहे, म्हणजेच सृजनशील क्रिएटिव्ह मुले एका समस्येवर अनेक वेगवेगळ्या दिशांनी म्हणजे अनेक वेगवेगळ्या प्रकारची नवनवीन उत्तर शोधतात, त्याला डायव्हर्जंट थिंकिंग म्हणतात। जे.पी. गुलफोर्ड यांनी सृजनशीलतेचा संबंध अपसारी विचारांशी जोडला आहे। अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी महत्त्वाची पॉईंट दिलेली आहे, लक्षात ठेवा। मित्रांनो, तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ अशाच प्रकारे सखोल विश्लेषणासह बघायचे असेल तर आपल्या चॅनलमध्ये अवेलेबल आहे। आपल्या चॅनलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो तेव्हा तुम्हाला काही सेकंदामध्ये व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते। सोबतच मित्रांनो, तुम्हाला जर टीईटी परीक्षेमध्ये मानसशास्त्र हा विषय अवघड जात असेल तर त्यासाठी आपण फक्त 2 दिवसांमध्ये सुपरफास्ट रिव्हिजन करू शकता, अशा पद्धतीने एक ईबुक क्रिएट केलेला आहे। हा ईबुक जर तुम्हाला मिळवायचा असेल मित्रांनो, या ईबुकमध्ये आपण 700+ प्रश्न ॲड केलेला आहे सखोल स्पष्टीकरणासह। या ईबुकसाठी तुम्हाला काय करायचं आहे तर मित्रांनो, तुमच्याकडे गुगल पे किंवा फोनपे असेल तर 75 07 38 63 06 या नंबरवरती 149 रुपये तुम्हाला सेंड करायचं आहे। पेमेंटचा स्क्रीनशॉट याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचा आहे। तुम्ही फक्त 2 दिवसांच्या आत 700+ प्रश्नांचा सराव सखोल स्पष्टीकरणासह करू शकता। ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी लगेच घेऊन टाका, कारण परीक्षेला खूप कमी दिवस शिल्लक आहेत। धन्यवाद।